नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका आपल्या नवीन उपक्रमामध्ये। मित्रांनो, आजपासून आपण एक महत्त्वाची सिरीज सुरुवात करतोय, म्हणजे येणाऱ्या सर्वच एग्जामसाठी। तर तुम्हाला सर्वांनी याचं फीडबॅक मला द्यायचं आहे, ठीक आहे। आणि एक तुम्ही हे जे लेक्चर आहे ऑडिओ फॉर्मॅटमध्ये कधीही ऐकू शकतात आणि हे लेक्चर तुम्हाला YT म्युझिकमध्ये सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, ठीक आहे। इथं तर असेलच या चॅनलवरती आणि YT म्युझिकमध्ये सुद्धा उपलब्ध करून देण्यात येईल, ठीक आहे। काही शंका वगैरे असेल तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात। होप तुमच्याकडे नंबर असेलच, तरी एकदा सांगतोय 73 50 96 10 99, ठीक आहे। आणि सर्वांनी फीडबॅक द्यायचा आहे, तुम्ही येणाऱ्या सर्व एग्जामसाठी हे युजफुल असेल। ओके, तर आज एक महत्त्वाचा आपण टॉपिक बघणार आहे, तो म्हणजे चर्चेतील व्यक्ती, ठीक आहे। चर्चेतील व्यक्ती म्हणजे यावरती प्रश्न कसा विचारला जातो बघा, ती व्यक्ती कुठे त्यांची नेमणूक करण्यात आली, कशाशी संबंधित आहे, अगोदर त्यांची नियुक्ती कुठे होती, या टाईपचे अगोदर प्रश्न विचारले गेले। त्याच अँगलने आपण हे सर्व कव्हर करणार आहे। ओके, आता एकंदरीत आपण टायटल दिले बघा, प्रमुख नेमणुका म्हणून, ठीक आहे। ही सिरीज आपण आता स्टार्ट करू। तर सर्वात अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जी एग्जाम देणार आहे त्या एग्जामच्या अगोदर मिनिमम 1 वर्षाचं करंट अफेअर करणं गरजेचं असतं, मिनिमम म्हणतोय, ठीक आहे। आणि ते सुद्धा व्यवस्थित करायचं। जे महत्त्वाचे नियुक्त्या वगैरे असतात, आपलं राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन असेल, ठीक आहे, किंवा आंतरराष्ट्रीय लेवलला जे काही नेमणुका होतात त्यावरती प्रश्न विचारले जातात। याचनुसार आपण वेगवेगळे टॉपिक यामध्ये कव्हर करू। आजचा आपला टॉपिक असेल बघा नेमणुका। सर्वात अगोदर बघा, आपले जे जागतिक बँकेचे अध्यक्ष आहेत त्यांची नुकतीच नेमणूक झाली आहे। त्यांचं नाव सर्वांनी व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे बघा, अजय बंगा। अजय बंगा जागतिक बँकेचे अध्यक्ष। ऑलरेडी प्रश्न येऊन गेलाय, सरळ सेवेला सुद्धा विचारलाय बरेच वेळेस, MPSC सुद्धा विचारू शकते। आणि हे जे लेक्चर आहे तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, रेल्वे असेल, SSC असेल, आपल्या स्टेटच्या जे काही एग्जाम आहे त्या सर्व एग्जामसाठी युजफुल असेल। हा एक मुद्दा क्लिअर ठेवायचा। ओके, चला। आणि ते आपले मूळ भारतीय वंशाचे होते, नाव मात्र व्यवस्थित लक्षात घ्यायचं बघा, अजय बंगा। यांची नियुक्ती कधी करण्यात आली तर 3 मे 2023 रोजी। डेट सुद्धा महत्त्वाची आहे, 3 मे 2023 रोजी जागतिक बँकेच्या त्यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, ठीक आहे। आणि ते पहिले भारतीय अमेरिकन नागरिक असतील, त्यामुळे हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे, ठीक आहे। भारतीय अमेरिकन नागरिक ते असणार आहे। आणि 2 जून 2023 पासून त्यांचा 5 वर्षाचा कार्यकाळ हा सुरू होईल। म्हणजे नियुक्ती कधी करण्यात आली 3 मे, आणि कार्यकाळ कधीपासून सुरू होणार आहे तर 2 जून 2023 पासून। ओके, आणि मावळते अध्यक्ष म्हणजे त्यांच्या अगोदर जे अध्यक्ष होते जागतिक बँकेचे ते होते बघा डेव्हिड माल्पास। हे एक नाव तुम्हाला व्यवस्थित लक्षात घ्यायचं। ओके, डेव्हिड माल्पास, क्लिअर। आता थोडंसं आपण अजय बंगा यांच्याविषयी जर बघितलं तर एकंदरीत 10 नोव्हेंबर 1959 रोजी त्यांचा जन्म झाला आहे पुण्यामध्ये। त्यांचं शिक्षण जर बघितलं BA अर्थशास्त्र आहे, त्यानंतर PGP व्यवस्थापनामध्ये IIM अहमदाबाद येथे त्यांनी पूर्ण केलंय। आणि 2007 मध्ये त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले होते। कधी 2007 मध्ये, हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे, इथे सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला, की नुकतेच जागतिक बँकेचे अध्यक्ष असलेले यांनी अमेरिकेचे नागरिकत्व कधी बहाल केले किंवा कधी मिळवले तर कधी 2007 मध्ये। ही एक इयर लक्षात ठेवत चला। ओके, आणि आपण काय केले, त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले बघा 2016 मध्ये। हे एक इयर लक्षात ठेवत चला, 2016 मध्ये पद्मश्री। ओके, आता थोडंसं हे ओव्हरलुक केले आपण, मल्टी लाइनरमध्ये जर प्रश्न आला तुम्हाला क्लिअर असलं पाहिजे। सेम टू सेम बघा, थोडंसं जागतिक बँकेत जर विचार केला, ओके, जागतिक बँकेत जर विचार केला तर जागतिक बँकेची स्थापना बघा डिसेंबर 1944 ची, क्लिअर। मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC येथे। त्यानंतर सध्याचे कंडिशनल जे सदस्य देश आहे 189। आकडा फार महत्त्वाचा आहे, व्हेरी इम्पॉर्टंट, कधीही प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि सरळ सेवेला सहसा कधी विचारतात, ठीक आहे। टोटल आकडा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, 189। ओके, IBRD। त्यानंतर जागतिक बँक ही कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशाच्या सरकारांना भांडवली प्रकल्पाचा पाठपुरावा करण्याच्या उद्देशाने कर्ज आणि अनुदान देते, म्हणजे ते समतोल करते, एक वित्तीय संस्था म्हणून काम करत असते। ओके, हा एक मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्यायचा आहे। आता बघा प्रश्न आला आणि कसाही जर फिरून विचारला तुम्हाला हे क्लिअर असलं पाहिजे, ठीक आहे। क्लिअर झाले, जागतिक बँकेचे अध्यक्ष कोण, अजय बंगा, क्लिअर। ओके, चला नेक्स्ट। हां, आणि तुम्हाला पुन्हा वारंवार सांगतोय,
याचा मला फीडबॅक द्या. याला आपण बॅकग्राऊंडला म्युझिकसुद्धा लावू शकतो. जर तुमची इच्छा असेल तर आपण याला म्युझिकसुद्धा लावू शकतो. या लेक्चरमधून तुम्ही मला 100% फीडबॅक देणार आहे. सर्वांनी कमेंट्स करायचं आहे. ठीक आहे. हां, क्लिअर. चला नेक्स्ट आहे बघा, न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय. आता यांचं जर बघितलं आपण तर यांची डेट एक लक्षात घ्या, 29 जुलै 2023 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे 47वे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. आता इथं मुद्दा कसा आहे, कधी कधी आपण कन्फ्यूज होतोय बघा, 46वे कोणते, 47वे कोणते की 48वे. इथं कन्फ्यूज व्हायचं नाही. जे सध्याचे नियुक्त केलेले आहेत ते आहे 47वे. त्यांचं नाव आहे बघा देवेंद्र कुमार उपाध्याय. क्लिअर. हा, नाव आणि कितवे हा मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्यायचा. जर थोडंसं त्यांचा जर विचार केला तर 16 जून 1965 ही एक डेट लक्षात घ्या. 16 जून 1965 त्यांचं जन्म दिनांक हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. म्हणजे वयाचे त्यांना जवळपास किती 58 वर्ष झाले. आणि त्यांनी 1991 मध्ये लखनौ विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळवली. कधी 91 मध्ये. हे का सांगतोय, कारण जर MPSC काय करत असेल, मल्टीलायनरमध्ये प्रश्न विचारते. ओके, मल्टीलायनरमध्ये जर प्रश्न विचारला गेला तर तुम्हाला ते क्लिअर असलं पाहिजे, माहीत असलं पाहिजे. ओके. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नोव्हेंबर 2011 ते 28 जुलै 2023 पर्यंत ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. हा एक मुद्दा फार महत्त्वाचा आहे. इथं तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की नुकतेच जे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतली, ते अगोदर कोणत्या उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते, तर कोणत्या, अलाहाबाद. क्लिअर, अलाहाबाद. त्यानंतर 47वे ते मुख्य न्यायाधीश म्हणून ते शपथ घेतली. आणि शपथ कोण देते आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी त्यांना शपथ दिलेली आहे. हा एक मुद्दा क्लिअर ठेवा. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे थोडंसं या रिलेटेड बघू. बॉम्बे हायकोर्टाचं म्हणजे मुंबई उच्च न्यायालय स्थापना जर बघितली तर 14 ऑगस्ट 1862 ची स्थापना आहे. मुख्यालय आहे बघा मुंबई येथे. खंडपीठ फार महत्त्वाचे आहे. सरळ सेवेला किंवा पोलीस भरती वगैरे कितीही वेळा प्रश्न आलेला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आपल्याला माहीतच आहे. ओके. औरंगाबाद, नागपूर आणि पणजी हे 3 खंडपीठ आहे. क्लिअर. अधिकार क्षेत्रात जर विचार केला तर महाराष्ट्र, गोवा, दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव हे त्याचं अधिकार क्षेत्र आहे. हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि न्यायाधीशाचा कार्यकाळ हे थोडं पॉलिटीच्या दृष्टिकोनातून आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यांचा कार्यकाळ म्हणजे वयाच्या 62 वर्षापर्यंत असतोय. हा एक मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्या. किती, 62. ओके. हां, आणि सर्वात महत्त्वाचं हे कितवे आहे सध्याला, 47वे. जर 46वे विचारले तर रमेश धनुका हे नाव व्यवस्थित लक्षात घ्या. 45वे विचारले तर दीपांकर दत्ता. हे 3 नावं तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. इन केस जर जोड्या लावा वगैरे मध्ये प्रश्न आला तर तुम्हाला ते क्लिअर असलं पाहिजे. 45वे बघा दीपांकर दत्ता, 46वे रमेश धनुका, त्यानंतर 47वे बघा देवेंद्र उपाध्याय. सध्याच्या कंडिशनला आज आपण लेक्चर रेकॉर्ड करतोय बघा 23 तारखेला. यानंतर जर चेंज झाले तर तुम्ही अपडेट करून घ्यायचं. 23 जानेवारी 2024 रोजी करंट अफेअर्सचं तेच असते, वारंवार ते अपडेट करावं लागते. मुद्दा क्लिअर. ओके. चला, सध्याच्या कंडिशनला जर विचार केला तर एकूण भारतामध्ये 25 उच्च न्यायालय आहे. हे सुद्धा आपल्याला वारंवार विचारले गेले आहे. तसंच सर्वात जुने उच्च न्यायालयात जर विचार केला तर कलकत्ता उच्च न्यायालय स्थापना आहे 1 जुलै 1862 ची. हे फॅक्ट मुद्दे सुद्धा लक्षात ठेवत चला. ओके. चला, मुद्दा क्लिअर. 2 व्यक्तिमत्व आपण क्लिअर केलेले आहे आणि एक्झामच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे आहे. नेक्स्ट, रमेश बैस. आपल्या सर्वांना माहिती आहे बघा, नुकतेच महाराष्ट्राचे राज्यपाल यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांचं पूर्ण नाव एका सरळ सेवे एक्झामला विचारलं गेलं होतं. पूर्ण नाव सुद्धा व्यवस्थित लक्षात घ्या. रमेश खोमलाल बैस. ठीक आहे, यांचं पूर्ण नाव आहे. 2 ऑगस्ट 1947 रोजी त्यांचा जन्म झाला आहे छत्तीसगड येथे. छत्तीसगडमध्ये कुठं, रायपूर या जिल्ह्यामध्ये. ओके. आणि 18 फेब्रुवारी 2023 रोजी यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. आता तुम्ही सर्वांनी कमेंट्स करून सांगायचं की महाराष्ट्राचे राज्यपाल हे कितवे होते. मुद्दा क्लिअर. हे मी तुम्हाला आता सांगणार नाही, तुम्ही सर्वांनी गुगल करायचं किंवा तुम्हाला माहित असेल तर सर्वांनी कमेंट्स करायचं. रमेश बैस हे महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहे. ओके. चला, कितवे आहे तुम्ही सांगायचे. आता त्यांची थोडीशी कारकीर्द जर बघितली तर स्टार्टिंगला बघा 1980 ते 85 मध्ये ते मध्य प्रदेश विधानसभाचे सदस्य होते. त्यानंतर 1989ला ते पहिल्यांदा लोकसभेत निवडून आले.
जी 9वी आपली लोकसभा होती, 19वी ना 9वी, ठीक आहे, 9वी लोकसभा होती ना, त्यामध्ये ते पहिल्यांदा निवडून आले. त्यानंतर 7 वेळा लोकसभेवर सदस्य म्हणून निवडले गेले. म्हणजे 1989 पासून तर 2019 पर्यंत या दरम्यान किती वेळा? 7 वेळा. इथं प्रश्न बनू शकतो 100%. हा मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्या. किती वेळा? 7 वेळा. क्लिअर. त्यानंतर 98-99ला ते केंद्रीय पोलाद व खाणकाम राज्यमंत्री होते. म्हणजे 7 वेळा विचार करा तुम्ही, बरेचसे त्यांच्याकडे खाते असणार आहे त्यावेळेस. ओके. आणि या अगोदर त्रिपुराचे ते 18वे राज्यपाल होते, झारखंडचे 9वे राज्यपाल होते. हे 2 मुद्दे त्यामध्ये ॲड करत चला. ओके. आणि महाराष्ट्राचे किती आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. ओके, चालेल. चला थोडंसं राज्यपालाविषयी बघू. बघा, घटक राज्याचा हा पहिला नागरिक असतो. म्हणजे राज्याचे आपले ते पहिले नागरिक असतात राज्यपाल, आपल्या सर्वांना माहिती आहे. बघा, भारतीय संविधानाच्या 153व्या कलमान्वये प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल, हे आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये तरतूद करण्यात आली. तथापि 7वी जी घटनादुरुस्ती झाली राज्यघटनेमध्ये, त्यानुसार 7वी आता राज्य घटनादुरुस्ती आहे ती 1956ची. याचं इयरसुद्धा लक्षात ठेवा. यामध्ये काय तरतूद करण्यात आली? एकच व्यक्ती 2 किंवा अधिक राज्यांकरिता राज्यपाल म्हणून नेमणूक करता येऊ शकते. म्हणजे एकंदरीत एक व्यक्ती 2 राज्याचा कारभार सांभाळू शकतो राज्यपाल म्हणून. संपला विषय, बाकी काहीच नाही. सिंपल. कितवी? 7वी घटनादुरुस्ती. ठीक आहे. कलम 155 मध्ये काय बघा, राष्ट्रपती आपल्या सहीनिशी व स्वमुद्रांकित अधिपत्राद्वारे राज्यपालाची नेमणूक करतोय. इथे 2 मुद्दे क्लिअर होतात रे. एक म्हणजे राज्यपालाचं कलम कोणतं आणि त्याची नियुक्ती कोण करतंय. नियुक्ती कोण करतंय तर राष्ट्रपती करतात. हा एक मुद्दा व्यवस्थित लक्षात घ्या. पदावधी बघा, त्यांचा पदावधी निश्चित नाही. हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. तिथं ऑप्शनमध्ये तुम्हाला 5 वर्षे 6 वर्षे दिले जातात, पण तसं नाही. राज्यपालाचा पदावधी हा निश्चित नाही. म्हणजे राष्ट्रपतीच्या मर्जीला न्यायालयात आव्हान देता येत नाही. एकंदरीत राष्ट्रपतीची जी मर्जी आहे, म्हणजे त्यांच्या मनात आलं ते कधीही काढू शकतात. सिंपल. असं फिक्स नाही का तू 5 वर्ष राहणार 6 वर्ष राहणार म्हणून, असं नाही. ठीक आहे. पात्रता काय बघा, 35 वर्षे पूर्ण असले पाहिजे आणि तो व्यक्ती हा भारताचा नागरिक असला पाहिजे. ठीक आहे. वेतन हे वारंवार चेंज होत असते, तुम्ही ते अपडेट करून घ्यायचं. सध्याच्या कंडिशनला मला वाटतं एक 4 लाखाच्या आसपास काहीतरी वेतन असेल. ओके. त्यानंतर महाराष्ट्राचे पहिले राज्यपालाचा जर विचार केला तर त्यामध्ये एक व्यक्तीचं नाव तुम्हाला कंपल्सरी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ते म्हणजे श्रीप्रकाश. ठीक आहे. 1956 ते 1962 या दरम्यान ते काय होते? आपले महाराष्ट्राचे राज्यपाल होते. क्लिअर. त्यानंतर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल, थोडंसं ऑड मुद्दा आहे त्यामुळे सांगतोय, इथं सुद्धा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. विजयालक्ष्मी पंडित, त्यांचा हा कार्यकाळ बघा 1962 ते 64 या दरम्यान. ओके. 62 ते 64 आणि पहिले राज्यपाल श्रीप्रकाश. ओके. आणि सध्याच्या कंडिशनला रमेश बैस. आणि हे किती आहे हे तुम्हाला सर्च करून सांगायचं आहे. मुद्दा क्लिअर. चला नेक्स्ट बघू. नेक्स्ट व्यक्तिमत्व आहे बघा आपल्याकडे. नेक्स्ट आहे बघा, मनोज सौनिक, राज्याचे मुख्य सचिव. इथे सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. थोडंसं 1-2 मिनिटात यांचं कव्हर करून घेऊ. बघा, महाराष्ट्र राज्याचे 46वे मुख्य सचिव म्हणून मनोज सौनिक यांची नेमणूक करण्यात आली. हे कितवे आहे हे आपल्याला फार महत्त्वाचं आहे. 46वे आहे मनोज सौनिक. ठीक आहे. हा एक मुद्दा क्लिअर ठेवा. ओके. आणि तुम्हाला परत सांगतोय, याचा फीडबॅक सर्वांनी द्यायचा आहे, खाली कॉमेंट्स करायचं आहे. काही प्रॉब्लेम असेल तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे, टेलिग्रामची लिंक आहे, ॲप्लिकेशनची लिंक आहे, तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. ओके. आणि हाच उपक्रम आपल्याला कंटिन्यू करायचा आहे की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे. आणि विषय कसा आहे, आपण हे चालता बोलता कुठेही जाताना हे ऐकू शकतो. YT म्युझिकमध्ये सुद्धा मी अवेलेबल करून देणार आहे, फक्त ऑडिओ फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे. वारंवार तुम्हाला यूट्यूबला जाण्याची गरज नाही. YT म्युझिकमध्ये कसं असतं ते मिनिमाइज सुद्धा होते बघा. मी फोन जरी लॉक केला तर ते ऑन असते. ओके. वेगवेगळे फीचर्स आहेत त्यामध्ये आणि एकंदरीत तुमचं रिव्हिजन हे चांगल्या प्रकारे यामध्ये होऊन जाईल असं तर मला वाटतंय. चला नेक्स्ट आहे बघा, डॉक्टर समीर शहा. आता बघा, जे BBC आहे आपल्या सर्वांना माहिती आहे, ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. नाव मात्र व्यवस्थित लक्षात घ्या, डॉक्टर समीर शहा. त्यानंतर त्यांचे एक महत्त्वाचं म्हणजे 6 नोव्हेंबर 2023 रोजी त्यांची नियुक्ती करण्यात आली, म्हणजे नुकतीच करण्यात आली.
हा एक मुद्दा क्लिअर झाला आहे. ठीक आहे, समीर शहा यांची ती नियुक्ती करण्यात आलेली आहे. हा एक मुद्दा क्लिअर ठेवा. बस एवढंच लक्षात ठेवा, बाकी एक्स्ट्रा माहिती विचारलं जाणार नाही. जिथं एक्स्ट्रा माहिती विचारल्या जाऊ शकते मी तुम्हाला जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे ते राज्यघटनेच्या दृष्टीमधून असेल, ठीक आहे, किंवा इतर काही बाबी असेल. चला नेक्स्ट, रवी सिन्हा. इथं ऑलरेडी प्रश्न आलाय आणि पुन्हा घेतोय कारण का फार महत्त्वाचं पद आहे आणि वारंवार विचारलं जाते. बघा, जे आपलं रॉ आहे, ठीक आहे, रिसर्च अँड ॲनालिसिस विंग आपण ज्याला म्हणतो रॉ, याचे प्रमुख म्हणून रवी सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली. छत्तीसगड कॅडेटचे ते IPS अधिकारी बघा, ठीक आहे, रवी सिन्हा नाव व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक आहे, रवी सिन्हा 30 जून 2023 रोजी, ठीक आहे, जे विद्यमान आपले प्रमुख होते सामंत गोयल यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर रवी सिन्हा त्यांच्या जागी हे नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे, आणि यांची नियुक्ती ही 2 वर्षासाठी असेल हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, मी अगोदरच बोललोय ते IPS अधिकारी आहे. 1988च्या बॅचचे ते IPS अधिकारी आहे. ओके, आणि थोडंसं आपण रॉ विषयी जर बघितलं तर ही आपली एक गुप्तचर संस्था आहे बघा. संशोधन आणि विश्लेषण शाखा आपण ज्याला म्हणतो, ही आपली काय आहे, गुप्तचर संस्था आहे. मुख्यालयाचं नवी दिल्ली येथे आहे. स्थापना ही 21 सप्टेंबर 1968 ची आहे. हा एक मुद्दा क्लिअर ठेवा. त्याची उपकंपनी लक्षात ठेवत चला, राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था. ठीक आहे, इथं डेट महत्त्वाची आहे, 21 सप्टेंबर 1968. क्लिअर का? ओके, चला, आणि मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे, हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, प्रवीण सूद. हे काय आहे तर CBIचे नवीन संचालक म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रवीण सूद यांचा जर विचार केला तर 25 मे 2023 रोजी CBIचे संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे, आणि त्यांचा जर विचार केला तर त्यांचा जन्म हा 22 मे 1964 हिमाचल प्रदेश येथे झाला आहे. ठीक आहे, मूळचे ते हिमाचल प्रदेशमधले. हा एक मुद्दा क्लिअर ठेवायचा. असे प्रश्न कधी येतात माहिती आहे का, जेव्हा मल्टीलायनरमध्ये प्रश्न विचारले जातात. MPSCचे थोडेसे मागचे क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करा, तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते की मल्टीलायनरमध्ये जर प्रश्न आला तर त्यांच्या बॅकग्राऊंडविषयी थोडंसं विचारलं जाते. जे कोणत्या पदावर नियुक्त आहे त्या पदाविषयी सुद्धा विचारलं जाते. समजा इथं जर रॉचं जर विचारलं गेलं तर रॉची स्थापना सुद्धा विचारलं जाऊ शकतं तुम्हाला. ठीक आहे, मुख्यालय विचारलं जाऊ शकतं, ते कितवे आहे हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं, किती वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे हे सर्व मुद्दे क्लिअर ठेवायचे. क्लिअर? चला, ठीक आहे, हे झालं आपलं CBIचे नवीन प्रमुख संचालक आपण ज्याला म्हणू. ठीक आहे, CBI जर विचार केला तर 1 एप्रिल 1963 स्थापना आहे. मुख्यालय नवी दिल्ली येथेच आहे. पहिले संचालक DP कोहली, आणि सध्याच्या कंडिशनला आपण बघितलंय, सध्याच्या घडीला हे कोण आहे, प्रवीण सूद हे त्याचे संचालक आहे. ओके, चालेल. चला नेक्स्ट नियुक्ती आपण बघू. नुकतेच बघा, जे सुनील शुक्रे आहे यांची महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. 12 डिसेंबर 2023 रोजी ही नियुक्ती करण्यात आलेली आहे. हा एक मुद्दा लक्षात घ्या. कोण? महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष. इथं सरळ 1 लाइनरमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, चला, आणि हे सर्व आपण आपल्या PDF मध्ये कव्हर केलेलंच आहे. पण परत सांगतो तुम्हाला, वारंवार सांगतो, हे रिव्हिजनसाठी फार महत्त्वाचं आहे. जसं जसं वेळ भेटेल ना तसं तसं याला ऐकत चालायचं, फार फायदा होतो यामुळे. चला नेक्स्ट आहे बघा, R माधवन, FTIIचे नवीन अध्यक्ष. बघा, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, ज्याला आपण FTII म्हणतो, याचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर R माधवन. हे नाव व्यवस्थित लक्षात घ्यायचं. प्रसिद्ध अभिनेता, ठीक आहे, व दिग्दर्शक सुद्धा आहे, त्यांची नियुक्ती करण्यात आली. ओके, नियुक्ती ही किती? 3 वर्षासाठी असेल. थोडासा ऑड मुद्दा, हे सुद्धा लक्षात घ्या. 3 वर्षासाठी त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यानंतर जे तेच ना आपले रॉकेटरी, द नबी इफेक्ट, जी फिल्म होती ना त्याचे ते डायरेक्टर होते. ठीक आहे, त्याला त्या फिल्म सर्वोत्कृष्ट फीचर्स फिल्म राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे बघा. ओके, त्यामुळे ते लक्षात ठेवत चला. त्यांना वेगवेगळे पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत, पण एवढं काही महत्त्वाचं नाही. 1-2-4 लक्षात ठेवत चला. 2017 जर विचार केला तर सीमा पुरस्कार आहे बघा विक्रम वेदासाठी. त्यानंतर विक्रम वेदासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी तमिळ चित्रपट महोत्सवाचा पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे, 2022ला रॉकेटरी द
नब्बे इफेक्टसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा सुद्धा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. 2-4 पुरस्कार लक्षात ठेवत चला. बाकी नाव आणि अध्यक्ष कोणते आहे, ठीक आहे, आणि नियुक्ती कधी करण्यात आली, किती वर्षासाठी करण्यात आली, हे आपल्यासाठी महत्त्वाचं असतं. ओके, डन. चला, क्लिअर. नेक्स्ट आहे बघा अमित अग्रवाल. तर अमित अग्रवाल यांचा जर आपण विचार केला तर भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी. नाव थोडंसं हार्ड जाते आपल्याला, पण व्यवस्थित लक्षात घ्या, ठीक आहे. आपण ज्याला UIDA म्हणतो, ठीक आहे, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण, हे नाव व्यवस्थित लक्षात घ्या. अमित अग्रवाल, ठीक आहे, युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया, ठीक आहे, याचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली, ठीक आहे. ते सुद्धा 1993च्या तुकडीचे IAS अधिकारी आहे, ठीक आहे. हा एक मुद्दा लक्षात घ्या. त्याची स्थापना जर बघितली आपण 28 जानेवारी 2009, ठीक आहे, आणि मुख्यालय नवी दिल्ली येथे आहेत. बस प्रश्न आला तर इथं विचारला जाऊ शकतो, वन लाइनरमध्ये, याच्या बाहेर जाणार नाही. ओके, नेक्स्ट आहे बघा शीतल महाजन. हा एक फार महत्त्वाचा आहे, ठीक आहे, एक पराक्रम आहे त्यांचा. आपण खरं तर हे म्हटलं तर त्यांचं एक वेगळं सेशन घ्यायला पाहिजे होतं महिलांसाठी, ठीक आहे, आपण ते वेगळं सेशनमध्ये घेऊ. ओके, हां, चला. नेक्स्ट आहे बघा नुसरत जहाँ चौधरी. बघा पहिल्या महिला मुस्लिम फेडरल न्यायाधीश बनल्या, ठीक आहे. नुसरत जहाँ चौधरी युनायटेड स्टेटमध्ये, अमेरिकेमध्ये 15 जून 2023 रोजी. हा एक मुद्दा लक्षात घ्या. फेडरल न्यायाधीश म्हणून नुसरत चौधरी डिस्ट्रिक्टसाठी प्रतिष्ठित US जिल्हा करतील. ओके, हा एक मुद्दा लक्षात घ्या. आणि जे US फेडरल न्यायाधीश आहे बघा, यामध्ये त्या दुसऱ्या मुस्लिम व्यक्ती असेल आणि पहिल्या मुस्लिम महिला असेल. महिला आणि व्यक्ती यामध्ये फरक आहे बरं का, दोन्ही गोष्टी व्यवस्थित लक्षात घ्या, ठीक आहे. दुसऱ्या मुस्लिम व्यक्ती आणि पहिला मुस्लिम महिला. ओके, हा एक मुद्दा लक्षात घ्या. अजून एक महत्त्वाचा मुद्दा सांगतोय, जया वर्मा सिन्हा. सर्वांनी हे नाव पाठच ठेवायचं आहे. नुकतेच बघा रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जया वर्मा सिन्हा, ठीक आहे. कधी करण्यात आली? 1 सप्टेंबर 2023 रोजी. 1 सप्टेंबर 2023 रोजी. आणि यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांचा जो कार्यकाळ असणार आहे बघा 31 ऑगस्ट 2024 पर्यंत. कार्यकाळ फार महत्त्वाचा आहे आणि त्या पहिल्या महिला आहे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांची नियुक्ती म्हणून करण्यात आलेली आहे, ठीक आहे. कार्यकाळ फार महत्त्वाचा आहे, डेट व्यवस्थित लक्षात घ्या, 31 ऑगस्ट 2024. क्लिअर, ठीक आहे. आणि आतापर्यंत 118 वर्षाच्या इतिहासात म्हणजे जेव्हापासून रेल्वे बोर्डाची स्थापना झाली तेव्हापासून नियुक्त होणार त्या पहिल्या महिला ठरलाय. त्यामुळे इथं प्रश्न येण्याचे चान्सेस 100% आहे. सर्वांनी व्यवस्थित नाव लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. जवळपास जर आपण विचार केला तर या सर्वोच्च पदावर नियुक्त झालेल्या त्या पहिल्या महिला ठरलेल्या आहे. आणि या अगोदर जर विचार केला तर जया वर्मा सिन्हा यांनी अनिल कुमार लहोटी यांची जागा घेतलेली आहे. म्हणजे या अगोदर कोण होते तर अनिल कुमार लहोटी. क्लिअर, ओके. हा एक मुद्दा लक्षात ठेवायचा, इथं प्रश्न 100% येणार. ओके, चला. नेक्स्ट आहे बघा लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवासन. म्हणजे BROचे 28वे महासंचालक. हे 28वे 30वे 25वे हे वारंवार का सांगतोय, कारण इथे प्रश्न आलेले आहे आणि येऊ शकतात. त्यामुळे हा मुद्दा क्लिअर ठेवायचा, इथं जम्बलिंग व्हायला नको. क्लिअर, 28वे महासंचालक कशाचे? BROचे. क्लिअर, लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवासन. हे कोण? सीमेरस्ते संघटना, आपल्याला माहिती आहे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, याचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. कितवी असणार आहे? 28वे. वारंवार सांगतोय, गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या, ठीक आहे. थोडंसं आपण BROचा विचार केला तर 7 मे 1960ला याची स्थापना आहे. मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे, ठीक आहे. आणि हे काय करत असते, आपलं जे सीमावर्ती भाग आहे त्यामध्ये रस्ते वगैरे बांधणे हे ती संघटना काम करत असते, ठीक आहे. चीनच्या साईडला असेल तिथं पाकिस्तान अफगाणिस्तान त्या साईडला काय करायचं, रस्ते वगैरे बांधणे हे त्याचं काम आहे. हा एक मुद्दा लक्षात घ्या. ओके, मुद्दा क्लिअर. चला नेक्स्ट आहे बघा एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व अजून, BVR सुब्रमण्यम. आपल्या सर्वांना माहिती आहे बघा, जे
नीती आयोग आहे, नीती आयोग, त्याचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. कधी करण्यात आली? 20 फेब्रुवारी 2023 रोजी. ठीक आहे. BVR सुब्रमण्यम, व्यवस्थित नाव लक्षात घ्यायचे. त्यानंतर नीती आयोगाचे CEO परमेश्वरन अय्यर यांची जागतिक बँकेच्या वॉशिंग्टन येथे मुख्यालयात कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. म्हणजे त्या अगोदर जे होते परमेश्वरन अय्यर यांची नियुक्ती हे जागतिक बँकेच्या संचालक म्हणून करण्यात आली, म्हणून ती जागा रिक्त झाली होती आणि सध्याच्या कंडिशनला तिथे BVR सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली आणि 2 वर्षासाठी ते या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. हा एक मुद्दा क्लिअर ठेवा, 2 वर्षासाठी. ठीक आहे. किती वर्षासाठी? 2 वर्षासाठी. ओके. आणि सिंधुश्री खुल्लर, अमिताभ कांत आणि परमेश्वरन अय्यर यांच्यानंतर नीती आयोगाचे चौथे मुख्य कार्यकारी अधिकारी असेल. किती असेल? चौथे असेल. इथे सुद्धा प्रश्न येऊ शकतो बरं का, व्यवस्थित लक्षात घ्यायचं. चौथे असेल. चौथे नाव BVR सुब्रमण्यम. ओके. हां, आता तुम्ही सर्वांनी मला एक गोष्ट कमेंट्स करून सांगायची की नीती आयोगाची स्थापना कधी झाली. एकदम चिल्लर क्वेश्चन आहे, पाठ असेल तुम्हाला. ठीक आहे, सर्वांनी सांगायचं. चला नेक्स्ट. अफशान खान एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे. त्यांची जी निवड आहे बघा, संयुक्त राष्ट्राच्या पोषण वर्धन मोहिमेच्या समन्वयकपदी. फार महत्त्वाची नेमणूक आहे, संयुक्त राष्ट्रातर्फे आहे, त्यामुळे थोडंसं आपण ॲड करून घेऊ. ओके. अफशान खान ह्या भारतीय वंशाचे आहे आणि त्यांचं नाव व्यवस्थित लक्षात घ्या, अफशान खान. आणि ह्या काय करणारे? कुपोषणाविषयी जनजागृती करणारे आणि जवळपास 65 देशामध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे. ठीक आहे. आणि आपला महाराष्ट्र, उत्तर प्रदेश असेल, झारखंड असेल, ही जी राज्य आहे ना, या चळवळीचे सदस्य आहेत. ठीक आहे, राष्ट्रीय पोषण वर्धन मोहिमेचे. आणि याचं मेन हे काय टार्गेट काय? 2030 पर्यंत उच्चाटन करणे या मोहिमेचं लक्ष आहे. आणि 2010 मध्ये या मोहिमेला सुरुवात करण्यात आली होती. हा एक मुद्दा क्लिअर ठेवा. ठीक आहे. आणि अफशान खान यांच्याकडे बघा कॅनडा आणि ब्रिटनचे नागरिकत्व आहे. ठीक आहे. आणि ते भारतीय वंशाचे आहे, त्यामुळे आपल्यासाठी फार महत्त्वाचा मुद्दा आहे. इथं प्रश्न बनू शकतो, त्यामुळे हा मुद्दा क्लिअर ठेवा. चला, याचा आपण सेकंड पार्ट सुद्धा आणणार आहे. सध्या मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सर्वांनी फीडबॅक द्यायचे. हा आपला पार्ट 1 असेल. ठीक आहे. ऑल ऑफ यू, याचं सेकंड पार्टमध्ये आपण लवकरच भेटू. सर्वांनी आपल्या प्रतिक्रिया द्यायचे. जे तुम्हाला 2 ते 3 प्रश्न विचारले त्याचे आन्सर सर्वांनी द्यायचे. ठीक आहे. आणि तुमच्या मित्रांपर्यंत हे जास्तीत जास्त पोहोचवतं, याचा 100% तुम्हाला फायदा होणारच आहे.